आपण स्वतःसाठी काही कपडे खरेदी करायला जातो, तेव्हा ते कपडे, ते रंग आपल्याला आवडतात म्हणून आपण घेतो का ते कपडे, ते रंग त्यामध्ये आपण इतरांना छान दिसतो म्हणून, ते आपल्याला सूट करतात म्हणून आपण घेतो? किंवा कोणी आपल्याला म्हणतं, "तुझा आवाज छान आहे, तू गाणं शिक." आणि मग आपल्याला नृत्य किंवा वाद्य शिकायचं असेल, तरीही आपण गाणं शिकतो. म्हणजे आपण स्वतःला इतरांच्याच नजरेतनं बघत असतो. पण त्या नादामध्ये आपल्याला काय आवडतं, आपल्याला काय आवडत नाही, आपण नेमके कोण आहोत, कसे आहोत, याचं भानही आपल्याला राहत नाही. आणि त्यामुळे आपण काय करू शकतो, आपल्या काय क्षमता आहे, आपल्या काय मर्यादा आहेत, याबद्दलचा इग्नोरन्स इतका खोलवर दडून जातो, की रोजच्या आयुष्यात तो आपल्याला पुसटही जाणवत नाही. अर्थात स्वतःला ओळखायचं म्हणजे काही असे आपल्या आवडीनिवडी किंवा स्वतःचे असे गुणविशेष सांगायचे नाहीत. तर स्वतःला ओळखायचं म्हणजे सेल्फ, ज्याला स्व म्हणता येईल, त्याची जाणीव करून घ्यायची.